नमस्कार. आरटेक एज्युकेशन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्र हो, तुमच्यासाठीचा हा स्पेशल आजचा हा व्हिडिओ. या व्हिडिओमधून आपण बघतच आहोत की केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत काही शासनाच्या योजना असतात. या योजनांमधूून बऱ्याच जणांना अनुदान आणि लाभ मिळत असतो. त्या लाभासोबत त्याचं जे काही लाभाचं जे वितरण असतं ते डीबीटी द्वारे केलं जातं, डायरेक्ट बेनिफिट द्वारे जर केलं जातं. तर याच पद्धतीचा आपण आजचा हा व्हिडिओ बघणार आहोत, जे की केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजना ज्या आहेत यामध्ये लाभार्थ्यांना अर्थसहाय्य जे आहे ते डीबीटी द्वारे दिले जातं. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या बेनिफिट ट्रान्सफर मध्ये या जे काही लाभार्थी आहेत यांच्यासाठीचं अनुदान झालेलं असून या अनुदानाचं योग्य वितरण हे संबंधिताच्या खात्यामध्ये लगेच डीबीटी द्वारे ट्रान्सफर होत असतं. तर मग आता या लाभाच्या योजनांमध्ये कुणाचं अनुदान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये आपण बघतोय नेमकंच आता राज्य शासनाने एक GR काढलेला आहे. त्या GR मध्ये अनुदानासाठी जी काही रक्कम आहे ती प्रमाणित करण्यात आलेली आहे, पाठवण्यात आलेली आहे. मग हे कुणासाठी अनुदान आलेलं आहे, कुणाला हे योजना भेटणार आहे, कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर त्यामध्ये आपण बघूयात की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत ज्या काही योजना आहेत, अनुदान योजना असतील, निवृत्ती वेतन योजना असतील, निराधार योजना असतील, श्रावण बाळ योजना असतील, तर या सर्व योजनांचं कोणत्या योजनेचे हे निधी आलेला आहे आणि कुणाला याचा लाभ होणार आहे आपण या व्हिडिओमधून समजावून घेणार आहोत. आरटेक एज्युकेशन या मराठी चॅनल मधून तुम्हाला शासकीय योजना असतील, शैक्षणिक बाबी असतील किंवा कुठल्याही योजना जर असतील तर त्याचे अर्ज कसे करायचे किंवा कोणती माहिती आहे इत्यंतभूत याची सगळी माहिती तुम्हाला या चॅनलद्वारे मिळणार असून नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि चला तर आपण बघूया की कुणासाठी अनुदान प्राप्त झालेले आहे आणि हे अनुदान लवकरच 3 महिन्याचं अनुदान कुणाला मिळणार आहे. चला आपण आता अधिकृत वेबसाईटवर आपण ही माहिती बघणार आहोत. आणि या ठिकाणी शासनाचं जे काही yaar.maharashtra.gov या ठिकाणी हा शासन निर्णय आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी हा GR पारित झालेला असून यामध्ये संबंधित ज्या काही लाभार्थी आहेत त्यांना कोणते लाभार्थी आहेत हे आता याच्यामधून आपण बघणार आहोत. आणि यामध्ये त्यांना केंद्र व राज्य पुरस्कृत जे केंद्र आणि राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजना ज्या आहेत लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचं जे त्यांचं वितरण आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर संबंधिताच्या खात्यामध्ये डायरेक्ट जे टाकण्यात येतं तेच म्हणजे पोर्टलद्वारे करण्याबाबत या ठिकाणी हा शासनाचा निर्णय आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आपण याला आता या GRचं आपण विश्लेषण बघूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजीचा हा GR आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की हा 18 फेब्रुवारी 2025 रोजी जो निघालेला जो शासन निर्णय आहे यामध्ये संबंधित योजना म्हणजे जे लाभार्थी आहेत जे की केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेमध्ये येतात तर त्यांच्यासाठी हा लाभ देण्यात येणार असून त्यांच्यासाठी जे काही निधी आहे तो अवेलेबल झालेला आहे, उपलब्ध झालेला आहे. आणि यामध्ये जे काही राज्य शासनाची जी पुरस्कृत योजना असतात त्यामध्ये डीबीटी मार्फत जे काही योजना करायच्या असतात त्याच्यामध्ये दिलेला आहे की शासन निर्णयामध्ये आपल्याला आपण या ठिकाणी बघू शकतो की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधारी अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2000 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. मग या ठिकाणी आता राज्य पुरस्कृत योजना जी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना तसेच राज्यासोबतच केंद्र पुरस्कृत जे काही योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग जे आहेत अपंगत्व जे आहे निवृत्ती वेतन योजना जी आहे NSAP जे काही शॉर्ट फॉर्म आहे या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले जे काही स्वतंत्र योजनांनी आहे जे काही बँक खातं आहे त्यामध्ये संबंधित लाभार्थ्यांसाठीचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे, त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. आणि हा मान्यता दिल्यानंतर हा लगेच त्या संबंधित ज्या योजनेच्या ज्या स्वतंत्र निहाय जे काही योजना असतात त्या बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग होणार आहे. आणि मग लाभार्थ्यांसाठी जी काही प्रक्रिया आहे ती लवकरच पूर्ण करण्यात येणार असून आपण आता बघितलेलंच आहे की नेमकं कोणकोणते लाभार्थी आहेत त्यांना हे लवकरच अनुदान उपलब्ध होणार आहे. यामध्ये आपण बघू शकता की हा निधी जो आहे तो या ठिकाणी प्रमाण दिलेला आहे हजारामध्ये. म्हणजे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता
की संबंधित लेखाशीर्ष जे असतं, ज्या ज्या योजनेसाठी खर्च करण्यासाठी निधीची जी तरतूद केल्या जाते ती निधी, त्यामध्ये एकूण तरतूद त्या वर्षातील त्या खात्यामध्ये वर्ग केलेला जो काही निधी आहे तो, त्यानंतर खर्च जो आहे केलेला निधीपैकी खर्च किती आणि त्या ठिकाणी करावायचा निधी किती खर्च करायचा आहे ते संबंधित सर्व असं डिटेल आपण याच्यामध्ये दिसतं. यामध्ये आपण लेखाशीर्ष जे काय अनुक्रमांक आहे यामध्ये बघूया. यामध्ये सुरुवातीला आहे वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तीचं कल्याण निराधार गांधी अनुदान योजना, त्यानंतर आहे अनुसूचित जाती उपाय योजना, वृद्ध दुर्बल व निराधारांना अनुदान योजना, त्यानंतर अनुसूचित जाती उपाय योजना जे असतात त्या संबंधितामध्ये, त्यानंतर दुसरा आहे जनजाती अनुसूचित जनजाती क्षेत्र जे आहे उपयोजना जे आहेत त्या OTSP जे आहेत संजय गांधी निराधार योजना त्यांच्या अंतर्गत जे येत असेल त्यांच्यासाठीचा निधी. त्यानंतर आहे दुसरा आहे की राष्ट्रीय वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तीचं कल्याण मंडळ जे आहे विभाग जो आहे श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजना जी आहे या संबंधितचा हा लेखाशीर्षाद्वारे मंजूर केलेला अनुदान उपलब्ध झालेला आहे. त्यानंतरचा आहे की अनुसूचित जाती उपाययोजना ज्या आहेत तर त्या ठिकाणी श्रावण योजना निवृत्ती योजना जी आहे ती त्यासाठीचा सुद्धा निधी उपलब्ध झालेला आहे. त्यामध्ये त्यानंतर आणखीन आहे उपलब्ध झालेला निधी म्हणजे आता यांना पण लवकरच निधी हा मिळणार असून संबंधिताच्या खात्यामध्ये जमा होणार आहे की जनजाती समाज कल्याण अंतर्गत सामाजिक सुरक्षा व कल्याण जी योजना आहे विभाग आहे त्यामध्ये जनजाती क्षेत्र उपाययोजनासाठी जे क्षेत्राबाहेरील उपाययोजना अंतर्गत OTSP ज्या काही योजना आहेत त्यानंतर श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजना असतील कार्यक्रम असतील याचा सर्व काही निधी हा एकत्रितरित्या हा मंजूर झालेला आहे आणि या संबंधित खात्यामध्ये लवकरच शासनाच्या खात्यामध्ये वर्ग होत असून संबंधित जे लाभार्थी आहेत ज्यांना हा लाभ मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये पण मिळण्याची मार्ग आता मोकळा झालेला असून या ठिकाणी मार्च पर्यंतचा अनुदान हे मिळाल्यामुळे लवकरच या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हे अनुदान मिळणार असून मित्र हो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्या ठिकाणी नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा की यामध्ये आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि या ठिकाणी तुम्ही जर नक्कीच जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा आणि या ठिकाणी नवीन काही सूचना असतील तर त्या आम्हाला सुचवाव्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.